विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाच्या जगात आपले सहर्ष स्वागत। आज आपण प्रकरण दुसरे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत। चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया। द्रव्याचे प्रकार कोणते? द्रव्याचे स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा हे प्रकार आपण इयत्ता 9वी मध्ये सुद्धा अभ्यासलेले आहेत। यामध्ये द्रव्याच्या अवस्था आहेत ह्या असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। म्हणजेच स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा या द्रव्याच्या अवस्था आहेत। मूलद्रव्याचे प्रकार कोणते? धातू, अधातू आणि धातुसदृश हे मूलद्रव्याचे प्रकार आहेत। द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात। ही व्याख्या आपण इयत्ता 6वी पासून अभ्यासत आहोत। अणूंची संरचना असेल, अणूंमध्ये असलेले अवअणुकण किंवा मूलकण याबद्दलची माहिती घेत असताना आपण अणू म्हणजे काय याबद्दलची माहिती घेतली होती। मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? मूलद्रव्यात प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थांनी बनलेला असतो, तर संयुग हे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांपासून बनलेले असते। कोणतेही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्यांच्या कणांचे विभाजन करता येत नाही, पण संयुगांचे रेणू रासायनिक प्रक्रियेने आपल्याला अपघटन करता येतात। डोबेरायनरची त्रिके। डोबेरायनरच्या त्रिकांबद्दल आपण आता माहिती घेऊया। 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकांच्या सरासरी इतके असते, असा नियम डोबेरायनरने मांडला। या नियमाला डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम असे सुद्धा म्हटले जाते। या ठिकाणी 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केलेली आहे। न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम। मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता असे दिसून येते की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे होते। म्हणजेच संगीतातील 7 स्वर सा, रे, ग, म, प, ध, नी आणि पहिल्या साच्या खाली दुसरा सा जर आपण ठेवला तर पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे आहेत असं न्यूलँडच्या अष्टकामध्ये भाकीत केलेलं होतं। परंतु काही कारणास्तव हे नियमसुद्धा या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी लागू पडले नाहीत। ते का लागू पडले नाही याची माहिती सुद्धा आपण घेऊया। न्यूलँड्सच्या अष्टकाच्या नियमामधील त्रुटी। 1. न्यूलँड्सला ज्ञात असलेल्या 56 मूलद्रव्यांपैकी कॅल्शियम पर्यंतच्या मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी केलेली होती। न्यूलँड्सने काही जागांवर 22 मूलद्रव्ये बसवली, उदाहरणार्थ कोबाल्ट व निकेल। नंतर शोध लागलेले मूलद्रव्य न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमामध्ये बसले नाही। याचा अर्थ सर्व मूलद्रव्यांसाठी न्यूलँडच्या अष्टकांचा नियम लागू पडेल असे मुळीच झाले नाही। त्यामुळे या नियमामध्ये बऱ्याचशा त्रुटी असल्यामुळे हा नियम अंमलात आणण्यासाठी योग्य नव्हता। त्यामुळे मूलद्रव्यांचे वर्गीकरण करत असताना या नियमाची थोडीफार मदत घेतली गेली, परंतु पूर्णपणे हा नियम मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी लागू पडत नव्हता। मेंडेलीवची आवर्त सारणी। मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा नियम सुद्धा आपण पाहणार आहोत। नंबर 1. मूलद्रव्यांचे वर्गीकरण करत असताना मेंडेलीवने अणुवस्तुमान हा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली। नंबर 2. या मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलीवने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना केली। हे विचारात घेता मेंडेलीवला असे आढळून आले की मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म यांची ठराविक कालावधीनंतर पुनरावृत्ती होते। मेंडेलीवचा आवर्ती नियम। मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत।
मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे गुण. नंबर 1. आवर्त सारणीतील गुणधर्माप्रमाणे योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. 2. आवर्त सारणीमध्ये मेंडेलिवने शोध लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवली आहे. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन अशी नावे दिली गेली. त्यांचे अणुवस्तुमान 44, 68 व 72 असतील असे दर्शविले. त्यानंतर स्कँडियम, गॅलियम अशी नावे देण्यात आली. त्यामुळे मेंडेलिवच्या बाकीताशी हे गुणधर्म पूर्णपणे जुळले. जेव्हा हेलियम, निऑन, ॲरगॉन निष्क्रिय वायूचा शोध लागला तेव्हा मेंडेलिवने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण स्थापन करून त्यांच्यासाठी एक वेगळी जागा दिली. मेंडेलिवच्या आवर्त सारणीतील काही त्रुटी. 1. कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांक की अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिवच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. मेंडेलिवने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांची रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमान भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिवच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यायची हे मोठे आव्हान या आवर्त सारणीमध्ये होते. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानातील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिवच्या नियमानुसार शक्य नव्हते. आधुनिक आवर्ती नियम. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. हा गुणधर्म आधुनिक आवर्ती नियम म्हणून समजला जातो. मेंडेलिवने आवर्ती नियम जो सांगितला होता त्यामध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात असं आहे. यामध्ये फक्त अणुवस्तुमान निघून अणुअंकाचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे. म्हणजे हा नियम अणुअंकावर आधारित आहे. आधुनिक आवर्त सारणीची रचना. आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्य व त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 1 ते 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त म्हणतात. तसेच या सारणीत 18 उभे स्तंभ आहेत, त्यांना गण असे म्हणतात. आवर्तन व गण या रचनेच्या चौकटी तयार होताना या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शविलेले आहेत. प्रत्येक चौकट एका मूलद्रव्याची स्वतंत्र जागा आहे. म्हणजे मूलद्रव्याच्या वर त्याचा अणुअंक दर्शवलेला आहे. आधुनिक आवर्त सारणीत अणुअंकाला महत्त्व दिले गेलेले आहे. 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखविलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टेनाइड श्रेणी असे म्हणतात. या दोन्ही श्रेणींसहित पूर्ण आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. संपूर्ण आवर्त सारणी S खंड, P खंड, D खंड, F खंड या 4 खंडामध्ये विभागलेली आहे. S खंड गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. P खंड 13 ते 18 मध्ये बनलेला आहे. D खंड 3 ते 12 मध्ये बनलेला आहे. तर तळाच्या लॅन्थेनाइड आणि ॲक्टेनाइड श्रेणी म्हणजे F खंड आहे असे आपण म्हणतो. D खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्ये म्हणतात. P खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शविता येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्ट दाखविता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातुसदृश मूलद्रव्ये आहेत, तर उजव्या बाजूला अधातू आहेत, तर डाव्या बाजूला धातू आहेत. आकृतीमध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. आधुनिक आवर्त सारणी व मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची वैशिष्ट्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तात ठेवायचे हे त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपण यावरून ठरते. एका आवर्तामध्ये एका बाजूला असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये कमी प्रमाणात फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो.
एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य आणि प्रवणता आपल्याला आढळून येते. गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण. गण 1 म्हणजेच अल्कधातूच्या कुलामधील या सर्व मूलद्रव्यांच्या संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचे दिसते. उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही मूलद्रव्ये गण 2 मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूंचे पूल आहे. त्यांच्या बाह्यतम कवचातील 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्यांचे संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे. गण 17 मधील फ्लोरीन व क्लोरीन यांच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्यांची संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक कवच वाढत जाते. यावरून असे दिसून येते की बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनचे स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. चित्रामध्ये तुम्हाला आधुनिक आवर्त सारणी दिसते आहे. यात एकूण 118 मूलद्रव्ये आहेत. या 118 मूलद्रव्यामध्ये 4 खंड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. एस खंड, डी खंड, पी खंड आणि एफ खंड. सगळ्यात खाली एफ खंडामध्ये 2 श्रेणी दिसत आहेत. त्यापैकी वरच्या श्रेणीला लॅन्थेनाइड आणि खालच्या श्रेणीला ॲक्टिनाइड असं म्हटलं जाते. आधुनिक आवर्त सारणीतील कल. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील कल असे म्हणतात. संयोजा. मूलद्रव्यांच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे संयोज्य इलेक्ट्रॉन होय. या संयोज्य इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून मूलद्रव्याची संयोजा ठरते. एखाद्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची क्षमता म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजा असते. प्रत्येक कवचासाठी इलेक्ट्रॉन्सची धारकता ही वेगवेगळी असते. पहिलं कवच आहे के या कवचामध्ये कमीत कमी 1 तर जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. एल या कवचामध्ये कमीत कमी 1 तर जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असतात. एम या कवचात कमीत कमी 1 तर जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन असतात. तर एन या शेवटच्या कवचामध्ये कमीत कमी 1 तर जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे के कवचात 2, एल कवचात 8, एम कवचात 18 आणि एन कवचामध्ये 32 इलेक्ट्रॉन असतात. कवच जेवढे जास्त तेवढा त्या अणूचा आकार, त्या मूलद्रव्याचा आकार मोठा असतो. अणूचे आकारमान. अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजेच अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. त्रिज्या ही पिकोमीटर या एककामध्ये मोजली जाते. अणूंचा आकार त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या कवचावर आधारित असतो. जेवढे कवच जास्त तेवढा अणूंचा आकार मोठा असतो. गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते, ज्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे केंद्रकीय प्रभार वाढून सुद्धा त्यांचे आकारमान वाढत जाते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते, कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने वाढत जातो. म्हणजेच केंद्रावरील धनप्रभार एकेकाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभार यामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात. त्यामुळे अणूचे आकारमान कमी कमी होताना आपल्याला दिसते. धातू आणि अधातूचे गुणधर्म. आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना अधातूपासून वेगळे करते असे दिसते. या रेषेच्या
डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू आणि रेषेवर किंवा रेषेच्या आजूबाजूला रेषेच्या किनारीने धातुसदृश मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे हे तुम्हाला दिसते. आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्ट नागमोडी रेषा दिसते आहे. यामध्ये धातुसदृश मूलद्रव्य हे नागमोडी रेषेच्या कडेने तर अधातू आणि धातू यांची वेगवेगळी दिशा तुम्हाला दिसते आहे. धातूपासून धनायन तर अधातूपासून ऋणायन बनलेला असतो. म्हणजेच धातूंची प्रवृत्ती स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊन धनायन बनण्याची तर अधातूंची प्रवृत्ती इलेक्ट्रॉन घेऊन ऋणायन बनण्याची असते. राजवायू इलेक्ट्रॉन देत नाहीत तसेच घेत नाहीत. ज्या मूलद्रव्यांची विद्युत ऋणता किंवा विद्युत धनता जेवढी जास्त तेवढी त्या मूलद्रव्याची अभिक्रियाशीलता सुद्धा जास्त ठरवली जाते. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयोज्य इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयोज्य इलेक्ट्रॉन्स अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. यालाच अणूंची ऋणता असे म्हटले जाते. हॅलोजन कुलातील प्रवणता. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे मूलद्रव्य हॅलोजन गटामध्ये असतात. अल्कधर्मी मृदा धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. Be, Mg, Ca, Sr आणि Ba म्हणजेच बेरिलियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. मॅग्नेशियमची अभिक्रिया पाण्याच्या वाफेबरोबर होते. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियमची अभिक्रिया पाण्याबरोबर कक्ष तापमानाला अधिकाधिक दराने होताना आपल्याला आढळते.